माझं नाव हार्दिक सुचित कांबळी, इयत्ता 6वी ब. मी पाठ्यपुस्तक बोलते. एके दिवशी मी इंग्रजीचं पाठ्यपुस्तक वाचत बसलो होतो आणि अचानक मला आवाज ऐकू आला, हार्दिक, हार्दिक, मला बोलायचं आहे तुझ्याशी. हार्दिक, ऐकतोस का? मी आजूबाजूला बघितले, मला कोणी दिसले नाही. मी परत बुक वाचायला लागलो. परत आवाज आला, हार्दिक, अरे मी बोलते, मराठीचं पुस्तक. मी आश्चर्याने बघू लागलो आणि म्हणालो, पुस्तक बोलते? कसं शक्य आहे? पुस्तक कसं बोलेल? मग पुस्तक बोलू लागले, हो मीच बोलते, मराठीचं पुस्तक. मला बोलायचं आहे तुझ्याशी, खूप काही सांगायचं आहे तुला. मी म्हणालो, हां बोल ना, काय सांगायचं आहे तुला? तू माझ्याकडे लक्षच देत नाही. पुस्तक म्हणाले, तू माझं वाचनच करत नाही. तुझा मराठीचा वर्ग चालू असतानाच तू माझं वाचन करतो, त्यानंतर मला बघत सुद्धा नाही. असं का? माहिती आहे मला. याचं कारण तुझी तरी काय चूक म्हणा. तू लहानपणापासून इंग्रजी शाळेत शिकतोस, पण हेही मात्र खरं आहे की सध्याच्या काळाची गरज इंग्रजी भाषा आहे. पण आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपल्याला मराठी हे आलंच पाहिजे. तुला मराठी मातृभाषा म्हणूनच माहिती आहे, बाकी तर तू इंग्रजी भाषेचा वापर जास्त करतो. बरोबर आहे ना हार्दिक? हो बरोबर आहे, मी म्हणालो. मला इंग्रजी भाषा सोपी वाटते, मराठी भाषासुद्धा सोपी वाटते, पण ती बोलण्यापुरताच. मराठी वाचनाचा आणि लिखाणाचा मला खूप कंटाळा येतो. हो माहिती आहे मला, पुस्तक म्हणाले, कारण त्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, उकार, काना, मात्रा, वेलांटी, जोडाक्षरे हे सगळं असतं, म्हणूनच ना? हो मी म्हणालो. यावर पुस्तक म्हणाले, अरे पण तू माझं वाचनच केलं नाही, तर तू आता मराठी बोलण्यासाठी सोपं जरी वाटत असेल तरी पुढे मात्र अवघड जाईल. तू जोपर्यंत रोज माझं वाचन करत नाही तोपर्यंत तुला जोडाक्षरे, ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी याचा कंटाळा येईल. तू जर रोज माझं वाचन केलंस, याच कंटाळा आणणाऱ्या आणि खूप कठीण वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सोप्या होतील, जसं तुला बोलण्यासाठी सोपं जातं तसं. रोजच्या वाचनाच्या सरावाने तुझं मराठी लिखाण सुद्धा सुधारेल आणि तुला कंटाळा पण येणार नाही. जसं तू इंग्रजी पुस्तक रोज वाचन करतोस तसं मराठी वाचन केल्याने तुझी मराठीची गोडी वाढेल. मी म्हणालो, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी आजपासूनच रोज तुझं वाचन करेन, ज्याने माझे मराठीची वाचनाची आणि लिखाणाची गोडी वाढेल. मराठी पुस्तक हसू लागले आणि माझ्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. धन्यवाद. माझं नाव